राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब माझ्यासोबत आहेत. साहेब, आज निकाल लागतोय, कसं चित्र असेल राज्यातलं? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन जिंकेल. महाराष्ट्राची जनता ही भाजपा महायुतीच्या बाजूने आहे आणि जनतेला मतदारांना असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकारच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकासाचं विजन पूर्ण करू शकतं आणि म्हणून जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आहे. महापालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? याचे परिणाम दिसतच असतात, कारण शेवटी सर्वीकडे हीच परिस्थिती आहे की महायुतीच्या बाजूने लोक मतदान करत आहेत. बरं, राज्यात 288 नगरपरिषद नगरपंचायती निकाल जाहीर होणार आहे, त्यापैकी मराठवाड्यामध्ये 52 आहे. खरं तर मराठवाड्यात बड्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. खुद्द देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांनी सुद्धा सभा घेतल्या. मराठवाड्यातलं चित्र कसं असेल? मराठवाड्यामध्ये 2/3 बहुमताने महायुती येईल. इथेही काही काँग्रेस आणि कुठल्याही पक्षाला फार संधी नाही आहे. काँग्रेस ही सर्वात मागासलेली असेल आणि माघारलेली असेल. त्यामुळं मला असं वाटतं काँग्रेसने आता आत्मचिंतन केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी 150+ आणि शिंदेजी, अजितदादा, आम्ही सर्वच त्या ठिकाणी आपली आपली आघाडी घेऊ आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीलाच त्या ठिकाणी पाठबळ मिळणार. मराठवाड्यात मोठा भाऊ कोण असेल? निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल. भाजपाच्याच बाजूने लोक आहेत. काही ठिकाणी एकनाथजी असतील, काही ठिकाणी अजितदादा असतील. सरकारी पैशातून निवडणुका जिंकणे हा भाजपचा फंडा आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. कसं हरलेले लोक पाहता? असेच बोलतात. हरलेल्या मानसिकतेच्या लोकांना याशिवाय काहीच दिसणार नाही. विजय वडेट्टीवारजी हरलेल्या मानसिकतेचे आहेत म्हणून ते असे बोलतात. बरं, आज तुमच्या मनात काही धाकधूक आहे का निकालाच्या संदर्भात? काही धाकधूक नसतं, कॉन्फिडन्स असतो. बरं, गेल्या काही महिन्यापूर्वी तुम्ही जालन्यामध्ये आले होते. मला आजही तुमचं एक वाक्य आठवतं की भास्करराव महापौर आपलं जमलं पाहिजे, तुम्ही त्यावेळेस बोलले होते. त्यांच्या रूपाने जमेल का आणि तुम्ही त्यांच्यासाठी अनुकूल आहात का? असा आहे, आरक्षणाचा निर्णय व्हावा लागेल. आता आरक्षण काय येईल याच्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. तर नक्कीच आपण पाहतोय की आज निकाल लागतोय आणि राज्यासह मराठवाड्यात 1 नंबरचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्षच असेल, असं विश्वास जो आहे तो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV 9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.